नमस्कार. मी मिशेल विक्रांत चपरे. मी इयत्ता 8वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव एस निकम इंग्लिश स्कूल आहे. आज मी तुमच्या समोर संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला खेळ मांडियेला हा अभंग सादर करणार आहे. खेळ मांडियेला वाळवंटी गाय, खेळ मांडियेला वाळवंटी गाय, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान गेला पावटणी, क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाय, खेळ मांडियेला वाळवंटी गाय, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदनवटी तुळशीच्या माळा, गोपी चंदनवटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा. टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाय, खेळ मांडियेला वाळवंटी गाय, नाचती वैष्णव भाई रे. वर्णाभिमान विसरली याती, वर्णाभिमान विसरली याती, एक एक लोटांगणी जाती, एक एक लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाय, खेळ मांडियेला वाळवंटी गाय, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. होतो जय जयकार गरजत अंबर, होतो जय जयकार गरजत अंबर, मातले वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाय, खेळ मांडियेला वाळवंटी गाय, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. आता मी ह्याच अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर सादर करणार आहे. विठ्ठलाची वारी म्हणजे एक आश्चर्यच. 15 ते 20 लाख वारकरी उन्हा पावसात अनवाणी पायांनी पंढरपुराकडे वाटचाल करतात, आणि तेही अगदी शिस्तबद्ध रीतीने. कोणाच्याही मनात ना क्रोध असतो ना मत्सर असतो, तो फक्त एकमेकांप्रती आदर आणि विठुरायाच्या दर्शनाची ओढ. चंद्रभागेच्या तीरावर वाळवंटात रिंगण केलं जातं. तेथे सर्व वारकरी देहभान विसरून नाचतात. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, या घोषाने, विठुरायाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमते. वारीत कोणीही कोणाला जात धर्म गाव विचारत नाही. वारीत कोणीही गरीब श्रीमंत नसतं, कोणी लहान मोठा नसतं. गावोगावच्या वाऱ्या दिंड्या एकत्र भेटल्यावर म्हणतात माऊली, कारण वारीत असतो तो फक्त आणि फक्त वारकरी. तुकोबांनी आपल्या अभंगात विठुरायाच्या लोभस रूपाचे देखील वर्णन केले आहे. विठुरायाच्या कपाळी गंध आहे, विविध रंगी हार त्याच्या गळ्यात आहेत, आणि विशेष करून त्याला आवडणाऱ्या तुळशीच्या माळा त्याच्या गळ्यात शोभून दिसत आहे. फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या जगाला
वेड लावणाऱ्या या सावळ्या विठुरायाचे हे रूप पाहण्यासाठी आपणही कधीतरी वारीत सहभागी होऊ आणि वारीचा आनंद याची देही याची डोळा घेऊ. धन्यवाद.